नमस्कार, शैलज अँड फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तर हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज. बघू शकता प्रिन्सेस कट आहे. इथं पॅड अटॅच केलेला आहे. याची स्लीव्ज 3 इंचाची आहे आणि पुढच्या साईडनी स्वीट हार्ड नेक आहे. पुढच्या साईडने बघा स्वीट हार्ड नेक आहे आणि मागच्या साईडने याचा राऊंड आहे, पूर्ण गोल आहे. बॅक हुक आहेत आणि याला कुठेही डोरी अटॅच केलेली नाहीये, तरी पण हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. मस्त फिटिंग खूप छान आलेली आहे या ब्लाऊजची. अंगावरती माप घेतलेला आहे. याची माप पण मी तुमच्यासोबत शेअर करणार, मी कशा पद्धतीने माप घ्यायचं. तर मी तुम्हाला अगोदर माझ्या अंगावरती माप घेऊन दाखवते की कशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. जर तुम्हाला रेडी ब्लाऊजचं माप नसेल घ्यायचं तर अंगावरती माप कशा पद्धतीने घ्यायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नंतर ना याची कटिंग पण तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात की मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं या ब्लाऊजसाठी ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघू शकता याला इथं पप कटोरी लावलेली आहे. सुंदर अशी फिटिंग आहे याची. तर चला मग आता आपण मेजरमेंट घेऊयात कशा पद्धतीने माप घ्यायचं. ते बघा हा टेप घेतलेला आहे आणि आता सर्वात अगोदर आपण शोल्डरचं माप घेऊया. तर इथं असं पकडायचं या पद्धतीनं. जे आपली बॅक साईड आहे बघू शकता अशा पद्धतीने घ्यायचं आहे टेप आणि मी या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत किती आलेलं आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. तर या इथं आलेलं आहे 13 इंच बघू शकता. तर 13 इंचावरतीच आपण ब्लाऊज रेडी करणार आहोत, पूर्ण 13 इंच, कारण माझं शोल्डर आहे 13 इंच. तर 13 इंचावरती आपण याच्यामध्ये मायनस काहीच करायचं नाहीये आणि प्लस पण करायचं नाही. पूर्ण डिटेल जेवढं आहे 13 इंच तेवढंच घ्यायचं आहे. तर शोल्डर आहे 13 इंच. तर आता आपल्याला आर्म होलचं माप घ्यायचं आहे. त्यासाठी असा टेप पकडायचा या पद्धतीनं. हे बघा आता बघा अशा पद्धतीने हे असं पूर्ण असं गोलाईमध्ये टेप घ्यायचा आहे व्यवस्थित. इथून पूर्ण असं व्यवस्थित आला पाहिजे आणि आपला अंगठा टेपच्या खाली पाहिजे. बघू शकता. तर मग आता किती आलेला आहे 15 इंच. तर बघू शकता आर्म होल आलेला आहे 15 इंच. तर हा राईट साईडचा आहे. उजव्या साईडचा आर्म होल 15 इंच आलेला आहे. तर आता आपल्याला लेफ्ट साईड पण चेक करायची आहे. तर त्याच पद्धतीने टेप पकडायचा आहे आणि आर्म होल चेक करायचा आहे. तर दोन्ही बाजूचा आर्म होल चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण काय होतं माहिती का, एक साईडचा आर्म होल नेहमी साईड ब्लाऊज पडतो. काही लोकांचा नेहमी एक साईडचा जे आपलं आहे ते कंदा गिरतो, बरोबर की नाही. तर इथे पण आलेला आहे 15 इंच. ओके, म्हणजे माझ्या ब्लाऊजचं दोन्ही साईडच्या आर्म होल आलेले आहेत 15 इंच. तर आर्म होल झालं. तर मग आता आपल्याला फ्रंट क्रॉस घ्यायचा आहे. फ्रंट क्रॉस म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? नक्कीच माहिती नसणार, ते मी तुम्हाला सांगते. फ्रंट क्रॉस म्हणजे या इथून ते इथपर्यंत, म्हणजे आपली ही जी लाईन आहे का छातीमधली आणि हातामधली जी लाईन येते, हे बघा ही वाली, जिथं आपला स्लीव्ज आणि हा साईडचा कपडा गळ्याच्या बाजूचा जॉईन केलेला आहे की नाही, तर हा फ्रंट क्रॉस आहे. तर तो कसा मोजायचा हे पण मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला बॉडी मेजरमेंट घ्यायचं असेल ना तर तुम्हाला फ्रंट क्रॉस मोजायचा आहे. हे बघा जी आपली इथे लाईन येते, दोन्ही हाताच्या मधोमध एक लाईन येते,
जेव्हा आपण हात असं करू तर इथे बघा लाईन येते, तर ती लाईन आपल्याला मोजायची आहे. तर या इथून टेप घ्यायचा, तर ही लाईन आहे. तर इथे किती आलेलं आहे? 11.5. तर माझा फ्रंट क्रॉस 11.5 आलेला आहे, बरोबर की नाही. आणि बॅक क्रॉस तर मोजता येणार नाही, कारण मी स्वतःचं मेजरमेंट घेते, तर मला बॅक क्रॉस मोजता येणार नाही. तर त्यासाठी मी काय करणार आहे, पाठच्या भागासाठी तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ह्या साईडने अर्धा इंच, ह्या साईडने अर्धा इंच. ओके, तर तुम्हाला कळलं फ्रंट क्रॉस म्हणजे काय, नक्कीच कळलं असेल. त्याच्यानंतर ना आता उंची घ्यायची आहे. तर उंची काय करायचं आहे, कुठून घ्यायचा, शोल्डरचा मिडल पॉईंट. आता हा शोल्डर आहे, याचा मिडल पॉईंट घ्यायचा म्हणजे मध्यवाला, आणि मग तिथून उंची मोजायची. उंची मोजताना पण व्यवस्थित, आता हा ब्लाऊज माझा छोटा आहे, पण मला याच्यापेक्षा थोडा मोठा पाहिजे आहे. मला असं 1 इंचाने एक्स्ट्रा पाहिजे आहे. तर या इथे किती आलं, 13 इंच. तर ही माझी प्रॉपर उंची आहे. हा ब्लाऊज छोटा आहे म्हणून मी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. तर इथं बघू शकता मी या पद्धतीने मोजायचं. किती आलं, 13 इंच. ओके, तर उंची झाली. आता इथे स्टेप ठेवायचा आहे आणि आपला हा पॉईंट आहे बस्ट पॉईंट, तो पण काउंट करायचा आहे. तर माझा बस्ट पॉईंट 9.5 वरती आलेला आहे. हे पण मेजरमेंट खूप गरजेचं आहे. पूर्ण प्रॉपर जर ब्लाऊज हवा असेल, पूर्ण पॉईंट, पूर्ण स्टिचेस एकदम जागची जागे हवे असतील ना, तर तुम्हाला हे पण मेजरमेंट घेणं खूप गरजेचं आहे. तर इथं हा पॉईंट आलेला आहे 9.5 वरती. ओके, 9.5 वरती बस्ट पॉईंट, लेंथ आली पुरी 13 इंच. आणि आता इथेच ठेवून गळा पण मोजायचा आहे. तर माझा हा इथे गळा आहे. तर मग गळ्याला हे सरळ असं माप नाही घ्यायचं, नेहमी असं क्रॉसमध्ये माप घ्यायचं. समजलं तुम्हाला. जो शोल्डर आहे, शोल्डरच्या मिडल पॉईंट वरती टेप ठेवायचा आणि या पद्धतीने तुमचा गळा मोजायचा. तर माझा गळा आलेला आहे 8 इंचावरती. तर पुढचा गळा 8 इंचावरती. पाठचा गळा तर आपण घेऊ शकतो 9-10 इंचापर्यंत. तर आता पुढची मापे, अप्पर चेस्ट मोजायचं आहे. तर या इथं हे बघा, या पद्धतीने टेप घ्यायचा आहे. बघितलं, या पद्धतीने पूर्ण टेप घ्यायचा आहे. तर इथं मी अप्पर चेस्ट मोजते. तर मी फिटिंग घेतलेला नाही, याच्यामध्ये बघा लूज आहे. ओके, लूज आहे, माझे बोटं जाऊ शकत इतका लूज आहे. तर इथं माझं अप्पर चेस्ट आलेली आहे 31 इंच, प्रॉपर 31 इंच आलेली आहे. आणि नंतर चेस्ट मोजायची आहे. तर या इथं बघू शकता चेस्ट आहे 32 इंच. या पद्धतीने टेप घ्यायचा आणि स्वतःची चेस्ट मोजायची. कस्टमरचे पण असंच घ्यायचं आहे. कस्टमरला नेहमी सांगायचं फिटिंगच कपडे घालून या, ढिल्ली वगैरे कपडे घालून येऊ नका. ब्लाऊज शिवायचा आहे तर ब्लाऊजच घालून या, ड्रेस शिवायचा आहे तर ड्रेसच घालून या. मॅक्सी वगैरे चालणार नाही, ढिल्ली कपडे म्हणजे लूज कपडे चालणार नाहीत. तुम्हाला प्रॉपर फिटिंगची कपडे घालून यायचे आहेत, नाहीतर मग तुम्हाला बॉडी मेजरमेंट मग वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागतं. तर या इथं चेस्ट आलेली आहे 32 इंच. म्हणजे अप्पर चेस्टमध्ये आणि चेस्टमध्ये 1 इंचाचा डिफरन्स आहे. म्हणजे जास्त काही डिफरन्स नाही आहे, फक्त 1 इंचाचा डिफरन्स आहे. ओके, त्याच्यानंतर ना कमर घ्यायची आहे. तर जिथं माझं 13 इंच आलेलं उंची घेतलेलं आहे, तिथंच मी कमर घेत आहे. तर कमर मी या पद्धतीने लूज घेत आहे. तर बघू शकता 27 इंच कमर आलेली आहे. तर हे झालं चेस्ट लेंथचं माप. आता स्लीवचं माप घ्यायचं आहे.
तर ते कसं घ्यायचं, जिथून आता ही स्लीव्ज अटॅच आहे, आता जिथून आपण शोल्डरचा आणि स्लीव्जचा पॉईंट आहे तिथून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने उंची मोजायची, जिथपर्यंत आपल्याला जेवढी उंची हवी आहे तेवढी उंची घ्यायची. तर आपण आता 3 इंच स्लीव्जवाला ब्लाऊज कट करणार आहोत. तर त्यासाठी 3 इंच कुठे येते ते बघा. अच्छा, या इथे येते 3 इंच. ओके, मग इथूनच तुम्हाला काय करायचं आहे, बायसेपचं मार्किंग करायचं आहे, सॉरी बायसेपचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि हे मेजरमेंट इथून 3 इंचापर्यंत 3.5 इंचापर्यंत हे मेजरमेंट तुम्हाला, जरी तुम्ही मोठा म्हणजे आता याची लेंथ आहे एवढा जरी मी ब्लाऊज शिवणार असणार ना, तरी पण हे मेजरमेंट घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. बायसेपचं, बायसेप वेगळा आणि हा खालचा दंडघेर वेगळा. तर हे पण माप घ्यायचं. जरी तुम्ही काय विचार करत असताल की स्लीवची उंची आणि दंडघेर झालं आपलं माप, तर हे रॉंग आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर स्लीव्स किती उंचीचा हवा आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगते. आता हा आहे 9.5 इंचाची, त्या ब्लाऊजची उंची 9.5 इंच आहे. ओके, तर मग इथून 3 इंचापर्यंत मी इथे आलं, तर इथून मला बायसेप घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी काय करणार, हे बघा या पद्धतीनं असा टेपच्या खाली अंगठा नेहमी ठेवायचा, एकदम फिटिंग माप घ्यायचं नाही. तर बघू शकता, तर माझा बायसेप आलेला आहे 12 इंच. तर हे माप खूप गरजेचं आहे. तर 12 इंच स्लीव्ज लेंथ घेतली, 9.5 इंच बायसेप घेतला 12 इंच, आणि नंतर ना आर्म होल पण लागणार. तर आर्म होल आपण अगोदरच काउंट केलेला आहे. तर आर्म होल आलेला आहे 15 इंच, आर्म होल आले 15 इंच. ओके, त्याच्यानंतर ना मग इथले माप घ्यायचं, या फिटिंगचं माप घ्यायचं. तर किती आलेलं आहे, 10 इंच, 10.10 इंच आलेला आहे. थोडंसं लोजिंग ॲड करून 10.15 इंचापर्यंत या दंडघेराचं मार्किंग आलेलं आहे, सॉरी मेजरमेंट आलेलं आहे. लेंथ आहे 9.5 इंच, दंडघेर आहे 10.15 इंच, बायसेप आहे 6 इंच आणि आर्म होल आहे 15 इंच. तर स्लीव्ज कटिंगला हे सारी मापं गरजेचे आहेत. 4 मापं लागतात, 2 मापे नाहीत कधी बी. तर तुम्ही काय करणार, 2च मापे घेणार, तर तुमचं इथे टाईट पडणार. इथलं माप घेतलंच नाही आहे, कारण हे माप खूप गरजेचं आहे आणि आर्म होल पण खूप गरजेचं आहे. तर ही दोन्ही 4ही मार्किंग तुम्हाला करायची आहे जेव्हा स्लीव्ज कटिंग करताल त्यावेळेस. तर हा झाला आपला पूर्ण मेजरमेंट. जेवढे मेजरमेंट आहे मी प्रॉपर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला पण याच पद्धतीने मेजरमेंट करायचं आहे. आणि मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आज जे मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच पद्धतीचं आपण 3 इंचाची बाही कटिंग करून शिवूया, किंवा 9.5 इंचाची घेतली तरी चालेल. पण ही बघा, ही 3 इंचाची आहे. मी पूर्ण माझा बॉडी मेजरमेंट घेऊनच मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. ते एकदम फिटिंग खूप छान आलेली आहे. ह्याचा फिनिशिंग पण बघा प्रॉपर पद्धतीने आलेली आहे. तुम्हाला पण या पद्धतीने जर ब्लाऊज स्टिच करायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवर यायचं आहे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा. आणि लाईक पण करा, शेअर पण करा. ज्यांना कोणाला नवीन, ज्या तुमच्या मैत्रिणी असतात नवीन शिकणाऱ्या, त्यांच्यासोबत पण तुम्ही नक्की शेअर करा. नक्कीच त्यांना याचा फायदा होईल. तर चला, तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, याच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.